भूगोलाचे प्रश्न आपण बघणार आहोत. क्रमांक नंबर 16 प्रश्न बघा. योजना विचारलेली आहे, कुठली आहे, योजनेची इन्फॉर्मेशन ऑलरेडी दिलेली आहे. तर उत्तर जे आहे ते संत तुकाराम वनग्राम योजना आहे. अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण आणण्यासाठी किंवा तसेच वन्यजीवांच्या संरक्षणासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने 2006 साली ही संत तुकाराम वनग्राम योजना काढली होती. या योजनेमध्ये काय आहे तर 15,500 गाव ह्यांच्यामध्ये एकूणच 12,084 इतक्या संयुक्त वन व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आल्या होत्या आणि यामध्ये जिल्हा व राज्य स्तरावर 3 आणि औरंगाबाद विभागातील 1 समिती अशा या समित्यांना मिळून संयुक्त वन व्यवस्थापन समिती पुरस्कार देण्यात येतो. ठीक आहे, जे चांगलं काम करतात त्यांना पुरस्कार देण्यात येतो. तर ही संत तुकाराम वनग्राम योजना याचं उत्तर आहे. ही जी पहिली आहे वनश्री योजना, तर ही वनश्री पुरस्कार योजना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तो देण्यात येतो. सामाजिक वनीकरण म्हणजेच जे वनेत्तर विभागामध्ये म्हणजे फॉरेस्ट शिवायाचा जो प्रदेश असतो त्या प्रदेशामध्ये वनीकरण किंवा मग वृक्ष संवर्धन करतात अशा लोकांना किंवा संस्थांना, व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. दुसरा आहे वनधन योजना. वनधन योजना ही आदिवासी मंत्रालय द्वारे राबवण्यात येते. 2018 मध्ये ती चालू करण्यात आली होती. यामध्ये काय करतात तर आदिवासी लोकांच्या आर्थिक त्यांचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्यासाठी किंवा उपजीविकेचं साधन तयार करण्यासाठी म्हणून ते काम करतात. त्यानंतर आहे वनबंधू कल्याण योजना. ही योजना पण आदिवासी मंत्रालयाद्वारेच राबवण्यात येते आणि या योजनेमध्ये आदिवासी जे ट्रायबल लोक असतात, आदिवासी लोक असतात, त्यांचा एक कॉम्प्रेसिव्ह पद्धतीने त्यांचं चांगलं पोषण करण्यासाठी म्हणून ही योजना राबवण्यात येते. ठीक आहे, त्याचं उत्तर संत तुकाराम वनग्राम योजना असं होतं. 17व्या नंबरचा प्रश्न आहे. संकरित गाय दिलेली आहे फुले त्रिवेणी आणि कुठल्या कृषी विद्यापीठांनी ती संशोधित केली आहे हे सांगायचं आहे. ऑप्शनमध्येच तुम्हाला लक्षात आलं असणार आहे फुले आहे, त्यामुळे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हेच त्याचं उत्तरही आहे आणि ते तुम्हाला इझिली ते लॉजिक लावून तो प्रश्न सोडवता येऊ शकला असता. तर फुले त्रिवेणी संकरित गाय ही जी गाय आहे या गायमध्ये 3 ब्रीड वापरण्यात आले आहे, त्यामुळे त्याला त्रिवेणी संकरित गाय, त्रिवेणी नाव दिलेलं आहे. 3 ब्रीड आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये 50% हॉल्स्टीन फ्रिजियन हे ब्रीड वापरला गेलं आहे. 25% जर्सी गायचं ब्रीड आहे, जर्सी गाय आहे चं ब्रीड आहे आणि 25% गिर या ब्रीडचं वापर करण्यात आलेला आहे. ते तिहेरी संकरित असल्यामुळे त्रिवेणी नाव त्याला दिलं होतं. ठीक आहे, महात्मा फुले कृषी विद्यापीठानेच ती संशोधित केली आहे. जर्सी गाय किंवा संकरित गाय जेव्हा बनवतात तेव्हा त्याच्यामध्ये देशी गाय आणि परदेशी वळू असं ते ब्रीड मिक्स केलं जातं. आणि काय फायदे असतात तर दुधाचं जे प्रोडक्शन आहे ते ऑलमोस्ट दुप्पट असतं आपल्या देशी गायांपेक्षा. जे संकरित गायी असतात त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता जास्ती असते. या गायी ज्या असतात संकरित गायी ह्या लवकर वयात येतात, म्हणजे 24 ते 30 महिन्यांच्या आत त्या वयात आलेल्या असतात. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं जे उत्पादन घेतलं जातं ते लॉंग टर्मसाठी घेतलं जातं. शिवाय त्या संगोपनासाठी सोप्या असतात. 18वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती भूरूपे ही ज्वालामुखी भूरूपे नाहीत? तर याचं जे उत्तर आहे ते असं आहे की यापैकी कुठलीही नाहीत. कारण हे नाहीत विचारलेलं आहे आणि या सगळ्या ज्या आहेत त्या ज्वालामुखीने तयार झालेलीच भूरूपे आहे. आता विवर सरोवर बघा. विवर सरोवर जे आहे ते कसं असेल तर हे आहे विवर सरोवर. ठीक आहे, इथे जे असतं ते विवर सरोवर म्हणजे काय तर पर्वतावरती खड्डा, म्हणजे जेव्हा ज्वालामुखी होतो तेव्हा तो स्फोट होतो आणि मग जेव्हा तो थंड होऊन खाली जातो तेव्हा एक गड्डा, त्याच्यामध्ये खड्डा पडलेला असतो. त्या खड्ड्यामध्ये म्हणजे तो विवर, तो खड्डा म्हणजे विवर, आणि पावसाळ्यानंतर किंवा जेव्हा त्यात पाणी भरतं, त्यात पाणी भरलं की ते तयार होतो विवर सरोवर. आता एक बघा की विवर सरोवर हे फक्त ज्वालामुखीने तयार होत नाही. लोणार सरोवर जर तुम्ही बघितलं असेल तर तेही विवर सरोवरच आहे, क्रेटर लेकच आहे. आणि ते कसं तयार झालंय? आघाताने, उल्कापाताच्या आघाताने तयार झालेलं आहे. पण ज्वालामुखीने देखील जे सरोवरे तयार होतात, जे खड्डे तयार होतात आणि त्यात पाणी भरलं जातं त्याला सुद्धा विवर सरोवरच म्हणतात. म्हणून विवर सरोवर हे पण ज्वालामुखीय सरोवर आहे. पण विवर सरोवर हे फक्त ज्वालामुखी प्रक्रियेनेच तयार होते असं नाही आहे. ठीक आहे, तर याचं जे विवर सरोवर जर तुम्ही बघितलं तर लेक तोबा नावाचा क्रेटर लेक आहे इंडोनेशियामध्ये, सुमात्रा बेटावरती. तर हे वर्ल्ड लार्जेस्ट व्होल्कॅनिक लेक
आहे, ठीक आहे, लेक तोबा. दुसरं आहे लावा घुमट. लावा घुमट म्हणजे काय, तर जेव्हा ज्वालामुखीतनं वरती लावा निघतो तर तो लावा जर ॲसिडिक असेल, तो लावा फार घट्ट असतो, त्याच्यामुळे तो खाली यायच्या पहिलेच तिथेच तो स्टॉप होऊन घट्ट होऊन जातो आणि एक असा घुमट तयार होतो, ठीक आहे. जर लावा जर समजा ॲसिडिक असेल तर घुमट कसा असतो, उंच तयार होतो. आणि लावा जर बेसिक असेल, म्हणजे बेसिक लावा कसा असतो, त्याला जास्त विस्किसिटी म्हणजे कमी विस्किसिटी असते, तो जास्ती फ्लो होऊ शकतो. तर अशा वेळेस जो घुमट तयार होतो तो कसा असता, विस्तृत असतो, ठीक आहे. तो घुमट विस्तृत तयार होतो. आणि ॲसिडिक जर असेल तो उंच घुमट असतो थोडासा कम्पॅरेटिव्हली. लासेन पीक हे जर तुम्ही बघितलं, चिलीमध्ये आहे हे पीक. 3147 मीटर एवढं उंच आहे. तर हे जे घुमट जो आहे, हा लासेन पीक म्हणतात त्याला, तो घुमट ज्वालामुखीच्या क्रियेने तयार झालेला आहे, ठीक आहे. तिसरं आहे खंगारक शंकू. खंगारक शंकू काय, तर ज्वालामुखी जेव्हा स्फोट होतो त्यातनं बाहेर बरेच पदार्थ निघतात, बाष्प निघते, सोबतच असे निखारे निघतात जे अर्धवट जळलेले असतात. तर ते मुळात अर्धवट जळालेले जे निखारे असतात त्यांना खंगारक म्हणतात, म्हणून त्याचं नाव पडतं खंगारक शंकू. कारण त्या खंगाऱ्यानी जेव्हा ते असं साचतात आणि एक शंकूसारखं आकार त्याला मिळतं, तर त्याला तेव्हा खंगारक शंकू म्हणतात. तर ते अर्धवट जळालेले निखारे असतात, ठीक आहे. तर ज्वालामुखीय प्रोसेसनीच हे खंगारक शंकू पण बनतात. तिसरं आहे संमिश्र शंकू. सेम जेव्हा बाहेर पदार्थ पडतात तेव्हा वेगवेगळे पदार्थ पडत असतात आणि ते अर्धवट जळालेले पदार्थ एकावर एक साचतात. ते वेगळ्या मटेरियल्स असतात, त्यामुळे मिक्स असतात. म्हणजेच काय, तर कंपोजिट कोन असतात. संमिश्र पदार्थांचा एक कोन बनतो, त्याला मग संमिश्र शंकू म्हणतात. तर हे चारही जे आहेत ते ज्वालामुखीय भूरूपे आहेत. भूरूपे नाहीत असं प्रश्न विचारला असल्यामुळे याचं उत्तर यापैकी नाही आहे. 19वा प्रश्न बघा. गोदावरीचं उगमस्थान अरबी समुद्रापासून पूर्वेकडे किती किलोमीटर आहे? पहिलं तर पूर्वेकडे आहे, कारण समुद्रसपाटी ही पश्चिमेला आहे आणि ब्रह्मगिरी टेकड्या म्हणजे त्र्यंबकेश्वर जिथे गोदावरीचा उगम होतो ते कुठे आहे समुद्रसपाटीच्या, तर पूर्वेकडे आहे. किती किलोमीटरवर आहे, तर 80 किलोमीटरवरती, ठीक आहे. 80 किलोमीटरवरती ते डिस्टन्स आहे. गोदावरीचा एकूणच प्रवास किती आहे, तर टोटल 1465 किलोमीटर आहे आणि त्यातला महाराष्ट्रातला 740 किलोमीटर आहे, ठीक आहे. सातमाळा, अजिंठा आणि हरिश्चंद्र बालाघाट या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान गोदावरी नदी वाहते. समुद्रसपाटीपासून हे झालं अंतर पूर्वेकडचं. जर समुद्रसपाटीपासून उंची म्हणजे किती आहे, किती उंचावर आहे उगम गोदावरी नदीचा, हे जर विचारलं तर 1067 मीटर इतकं उंचीवरती ते ठिकाण आहे, ठीक आहे. 20वा प्रश्न बघा. कोल्हापूर रत्नागिरी रस्ता कोणत्या घाटातून जातो ते विचारलेलं आहे. उत्तरेचा आहे आंबा घाट. आंबा घाटातनं जातो कोल्हापूर रत्नागिरी रस्ता. फोंडा घाट जे आहे त्याच्यातनं सावंतवाडी कोल्हापूर हा रस्ता जातो. करूळ घाटामधनं कुठला जातो, तो कोल्हापूर विजयदुर्ग मार्ग जो आहे तो करूळ घाटातनं जातो. आणि चिपळूण कराड जो आहे तो कुंभारली घाटातनं जातो, ठीक आहे. तर उत्तर याचा आंबा घाट आहे. 21वा प्रश्न बघा. मॅप दिलेला आहे, त्यामध्ये टेम्परेचर दिलेलं आहे, कुठल्या भागात किती टेम्परेचर असतं त्या टाईम पिरियडमध्ये, आणि तो ऋतू कुठला आहे तर हे विचारलेलं आहे. याचं उत्तर काय आहे, तर उत्तर आहे शरद ऋतू, ठीक आहे. उत्तर आहे शरद ऋतू. आता बघा, हा प्रश्न जो आहे ना मॅपचा, हा आयोगाचा फेवरेट प्रश्न आहे. प्रत्येक वेळी आयोग म्हणजे बऱ्याच वेळा आयोग मॅप टाकते, त्यामध्ये मग टेम्परेचर, पर्जन्य किंवा मग तिथला वायुदाब कसा आहे याबद्दलची इन्फॉर्मेशन विचारलेली असतो. तर या टाईपचे प्रश्नांची तयारी आपण करून ठेवायला पाहिजे, ठीक आहे. आता यामध्ये काय विचारलेलं आहे, टेम्परेचर दिलेलं आहे. कोकणात किती टेम्परेचर असेल, मध्य महाराष्ट्रात किती, आणि पूर्व भाग जो आहे महाराष्ट्राचा त्यामध्ये किती टेम्परेचर आहे हे विचारलेलं आहे. आता बघा, तसं तर जगामध्ये 2च ऋतू आहेत, कुठले तर उन्हाळा आणि हिवाळा. पण आपल्या भारतामध्ये 3 जे क्लायमेटचं जे ओव्हरऑल कंडिशन्स आहे त्यानुसार 3 आपण त्याच्यामध्ये डिवाईड करतो. कुठला तर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. पण ह्या 3 गोष्टींपेक्षाही जर तुम्ही ऑगस्ट एंड किंवा सप्टेंबर एंडपासून तर डिसेंबर स्टार्टिंगपर्यंतचा एक जर तुम्ही टाईम पिरियड बघितला तर
ह्या टाईममध्ये तिन्ही प्रकारचं वातावरण नसतं. त्यामुळे आपल्या वेधशाळेनी आणि एक ऋतू त्यामध्ये ॲड केला आहे आणि तो कुठला आहे तर शरद ऋतू आहे. ठीक आहे, म्हणजे तो एक जवळपास सप्टेंबर एंडपासून स्टार्ट होतो. डिसेंबरपर्यंतचा जो पिरियड असतो त्याला आपण पोस्ट मान्सून पिरियड पण म्हणतो, त्याला शरद ऋतू म्हणतात. ठीक आहे, या ऋतूमध्ये काय होते तर ह्युमसचं प्रमाण खूप जास्ती असते. तुम्ही जर बघितलं ऑक्टोबर हीट प्रत्येकाला लक्षात राहील असा तो मंथ असतो, कारण वापशाचा महिना आपण त्याला म्हणतो. खूप पाऊस झालेला असतो, पाऊस पडून गेलेला असतो, त्या काळात पाऊस पडत नाही, त्यामुळे जमिनीत जे पाणी मुरलेलं असतं त्याच्या थ्रू खूप वाष्प निर्माण होते आणि वरचं आभाळ पण स्वच्छ असतं ढग नसल्यामुळे, ऊनही जोरदार तपत असतं आणि हीट खूप क्रिएट झालेली असते. सो त्या टाईम पिरियडमध्ये काय होतं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं असतं कंपॅरेटिव्हली, म्हणजे हिवाळ्यासारखं तर नसताना पावसाळ्यासारखंही फील होत नाही. तर कोकणामध्ये जर तुम्ही बघितलं ना तर जवळपास एक 30-29 या 28-30च्या दरम्यान तिथं टेम्परेचर असतं. मध्य महाराष्ट्रात 31-32 इतकं टेम्परेचर झालेलं असतं आणि पूर्व भागात जर तुम्ही पाहिलं तर 32 ते 34 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर कधी कधी ऑक्टोबरच्या मंथमध्ये किंवा त्या शरद ऋतूमध्ये वाढतं. आता एक बघा, मुळात पावसाळा जो सुरू होतो तो जूनमध्ये सुरू होतो. जूनमध्ये सूर्य जो आहे तो उत्तर गोलार्धात ऑलरेडी प्रेझेंट असतो आणि आपण पण उत्तर गोलार्ध, म्हणजे भारताची जी कंडिशन आहे ती कुठे आहे, भारत पण लोकेशन कुठे आहे तर ते उत्तर गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे तेव्हा जे आहे हीट तापमान जे आहे ते जास्त असतं, पण ते आपल्याला फील होत नाही. का तर पाऊस पडत असतो, पावसामुळे वातावरण थंड झालेलं असतं, त्यामुळे पाऊस आपल्याला जाणवत नाही. पण ऑक्टोबरच्या मंथमध्ये जर तुम्ही बघितलं तर सूर्य ऑलरेडी सूर्याचं दक्षिणायन झालेलं असतं. सूर्य कुठे असतो त्यावेळेला दक्षिण गोलार्धामध्ये असतो, त्यामुळे पावसाळ्यापेक्षा जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर हे जर टेम्परेचर जे आहे हे कमी असतं. पण फक्त पाऊस नसल्यामुळे आपल्याला हे टेम्परेचर म्हणजे ऑक्टोबरच्या मंथमधलं टेम्परेचर जास्ती जाणवतं कंपॅरेटिव्हली पावसाळ्याच्या. ठीक आहे, तर हे जे टेम्परेचर आहे हे शरद ऋतूमध्ये आहे. आता जर तुम्ही शीत ऋतूतलं जर इथलं हे जर टेम्परेचर बघितलं तर शीत ऋतूमध्ये कोकणामध्ये सेम टेम्परेचर असतं 30 ते 32च्या मध्ये. मध्य महाराष्ट्रामध्ये पण एक 28 ते 30च्या मधलं टेम्परेचर असतं आणि इकडे मात्र थोडं कमी होतं, 28-26पर्यंत टेम्परेचर जातं. म्हणजे पूर्व महाराष्ट्रात काय होतं की शीत ऋतूमध्ये टेम्परेचर जास्त कमी होतं कंपॅरेटिव्हली मध्य महाराष्ट्र आणि कोकणापेक्षा. आणि उन्हाळ्यामध्ये काय होतं, उन्हाळ्यामध्ये कोकणामध्ये सेम तेवढीच कंडिशन असते. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडं वाढतं, 32 ते 34-33पर्यंत इथे सेल्सिअस पर्यंत जातं टेम्परेचर आणि हे सरासरी टेम्परेचर आहे. आणि पूर्व भाग जो आहे महाराष्ट्राचा तिथे टेम्परेचर खूप वाढतं, 38 डिग्री सेल्सिअसपर्यंत, 36-38 डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर जातं उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे, तर ह्याचं हे जे दिलेलं आहे ते शरद ऋतूचं आहे. 22वा प्रश्न बघा, चाळकेवाडी येथे खालीलपैकी काय आहे, तर याचं उत्तर जे आहे पवन ऊर्जा केंद्र आहे चाळकेवाडीमध्ये. चाळकेवाडी कुठे आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. ठोसेघर धबधबा जर आहे, ठोसेघर धबधबा जो आहे तिथनं 7 किलोमीटर अंतरावरती हे पवन ऊर्जा केंद्र चाळकेवाडी आहे. ठीक आहे, किती मेगावॉट क्षमता आहे या पवन ऊर्जा केंद्राची, तर 28 मेगावॉट एवढी. ठीक आहे, पहिलं जे पवन ऊर्जा केंद्र स्थापन झालं होतं महाराष्ट्रात ते कुठे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जामसंडे देवगड येथे. कधी तर 1994मध्ये. 1994मध्ये पहिलं पवन ऊर्जा केंद्र तिथे स्थापन झालं होतं. ठीक आहे, राज्यात सध्या किती आहेत तर 49 इतकी पवन ऊर्जा केंद्र एकूणच आहेत. ठीक आहे, अणुभट्ट्यांचा क्रम विचारलेला आहे, अप्सरा, सायरस, जर्लिन आणि पौर्णिमा, ध्रुव. तर याचं उत्तर जे आहे ABCDE. देशातील अणुऊर्जा संशोधन व विकासाचे कार्य करणारी सर्वोच्च संस्था भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर कुठे आहे ते तर मुंबईमध्ये आहे, ट्रॉम्बेला. कधी स्थापन झाले होते, 1957मध्ये ते स्थापन झालं होतं. ठीक आहे, या संशोधन केंद्राद्वारेच या अणुभट्ट्या स्थापन करण्यात आल्या होता. अप्सरा जी आहे ती 1956ला पहिल्यांदा स्थापन करण्यात आली होती, सगळ्यात पहिली आहे आणि आशिया खंडातली पण ती पहिली अणुभट्टी आहे. ठीक आहे, युरेनियमचा वापर करण्यात आला होता. 2010मध्ये ती बंद पडली होती, पण 2018मध्ये ती परत चालू केली होती. ठीक आहे, त्यानंतर दुसरी आहे सायरस. कॅनडा व भारत अशा दोघांच्या म्हणजे भारताला कॅनडाने सहाय्य केलं होतं ही अणुभट्टी तयार करत असताना. कधी स्थापन झाली होती, 1960मध्ये. 1956मध्ये अप्सरा, 1960मध्ये नंतर सायरस ही अणुभट्टी स्थापन झाली होती. त्यानंतर आहे जर्लिन.
जर्लिना कधी स्थापन झाली होती? 1961 मध्ये, म्हणजे लगेच सायरसच्या एका वर्षानंतर परत जर्लिना अणुभट्टी स्थापन करण्यात आली होती. आणि महत्त्वाचं म्हणजे की ती पूर्ण स्वदेशी बनावटीची होती. ठीक आहे. चौथ्या नंबरला पूर्णिमा आहे. पूर्णिमा 1972 मध्ये स्थापन करण्यात आली होती. 91ला परत ती बंद करण्यात आली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटचा आहे ध्रुव 1985ला. 8 ऑगस्ट 1985ला ध्रुवची स्थापना करण्यात आली होती. त्याचा जो क्रम आहे तो असाच आहे, ABCDE. ठीक आहे. 24वा प्रश्न बघा. औष्णिक विद्युत वीज केंद्र विचारलेले आहेत आणि ते कुठे आहेत, त्यांचं लोकेशन काय आहे ते विचारलेलं आहे. तर पहिलं तर औष्णिक विद्युत केंद्रांमध्ये काय करतात, टर्बाईन्स फिरवून दगडी कोळसा आणि खनिज तेल जे असतं त्याच्या साहाय्याने टर्बाईन्स फिरवल्या जातात आणि मग वीज निर्मिती केल्या जाते. तर हे जे केंद्र आहेत ते अशा ठिकाणी आहेत शक्यतो जिथे दगडी कोळसा उपलब्ध आहे किंवा जवळून तो आणला जाऊ शकतो, अशा ठिकाणी आहेत जिथून तो इझिली येऊ शकतो केंद्रापर्यंत. ठीक आहे. तर हे जे पहिलं जर तुम्ही बघितलं चौल, हे कुठे आहे तर ठाण्यामध्ये आहे. चौल किती क्षमता आहे याची? 1330 मेगावॉट इतकी क्षमता आहे, वीज निर्मिती क्षमता आहे. आणि MP, झारखंड, ओडिसा या राज्यातून दगडी कोळसा इथे आणला जातो. कोणाच्या मालकीचा आहे तर रेल्वेच्या मालकीचा आहे, मध्य रेल्वेच्या मालकीचा आहे. ठीक आहे. दुसरं आहे पारस कुठे आहे तर बाळापूर, अकोला. ठीक आहे. अकोला जिल्ह्यामध्ये आहे. अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला वीज निर्मिती पारस या औष्णिक वीज निर्मिती केंद्रापासून करण्यात येते. ठीक आहे. किती क्षमता आहे पारसची तर 1000 मेगावॉट एकूण क्षमता आहे. ठीक आहे. कोणाच्या रेल्वे मालकीचा आहे तर महाजनकोच्या मालकीचा आहे ते. तिसरं आहे तिरोडा जर बघितलं तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे आणि कोणाच्या मालकीचा आहे तर अदानी ग्रुपच्या मालकीचा आहे. 3300 मेगावॉट इतकी जास्त त्याची वीज निर्मिती क्षमता आहे. ठीक आहे. खापरखेडा जर तुम्ही बघितलं तर नागपूरला आहे खापरखेडा आणि महाजनकोच्या मालकीचा आहे. 1340 इतकी मेगावॉट त्याची क्षमता आहे. उत्तर काय आहे? पहिलं आहे. ही मॅच दिली, पहिलं उत्तर आहे 24. स्टेटमेंट दिलेले आहे. 25वा प्रश्न बघा. स्टेटमेंट दिलेले आहे. अँडीज पर्वतश्रेणी ही उत्तर अमेरिकेमध्ये आहे. हे स्टेटमेंट चुकीचं आहे. दक्षिण अमेरिकेमध्ये अँडीज पर्वतश्रेणी आहे. जगातील सर्वात लांब पर्वतश्रेणी आहे. किती? 7000 किलोमीटर इतकी लांब आहे ती. कशी आहे तर दक्षिण अमेरिका जर तुम्ही बघितला तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिमचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे पश्चिम किनारा आहे त्याला अशी उत्तर दक्षिण समांतर अशी अँडीज पर्वतश्रेणी रांग आहे. ठीक आहे. काय अजून महत्त्वाचं आहे या रांगेबद्दल तर युवावली पर्वत आहे. आणि निर्मिती कशी झाली आहे? पॅसिफिक नाझक्का भूपट्ट हे दक्षिण अमेरिकी खंडाच्या खाली सरकत असल्याने याची निर्मिती झालेली आहे. माउंट ॲकॉनकाग्वा हे 6962 मीटर उंचीचं शिखर आहे. आणि माउंट कोटोपॉक्सी हे ज्वालामुखी सर्वात उंच ज्वालामुखी जो आहे कोटोपॉक्सी तो अँडीज पर्वतामध्ये आहे. 5896 मीटर इतकी त्याची उंची आहे. ठीक आहे. तर पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. दुसरं आहे उरल पर्वत आणि कॉकेशस पर्वत हे युरोपच्या पूर्व आणि आग्नेयाकडून युरोप आणि आशिया खंडाच्या सीमा निश्चित करतात. तर उरल पर्वत आणि कॉकेशस पर्वत हे दोन्ही कुठे आहे? युरोप खंडात आहे. कशा आहे तर उरल जे आहे हा जर युरोप असेल आणि हा आशिया, हा युरोप आणि हा आशिया असेल तर हा इथे उरल पर्वत आहे आणि इथे कॉकेशस पर्वत आहे. ठीक आहे. हा उरल पर्वत आहे म्हणजे पूर्व भाग युरोपच्या पूर्व भागामध्ये आहे आणि कॉकेशस पर्वत जे आहे ते इथे आहे म्हणजे आग्नेय भागामध्ये युरोपच्या आहेत आणि ते आशियाच्या म्हणजे आशिया आणि युरोपच्या बाउंड्री डिसाईड करतात. ठीक आहे. म्हणजे उरल पूर्वेकडली बाउंड्री डिसाईड करते आणि आग्नेयकडली कुठली कोण करते तर कॉकेशियस पर्वत करते. ठीक आहे. उरल पर्वताच्या बाबतीत सगळ्यात प्राचीन पर्वत जो आहे तो उरल पर्वत आहे. ठीक आहे. आर्कटिक महासागरापासून तर कॅस्पियन समुद्रापर्यंत तो पसरलेला आहे. एकूण लांबी किती आहे उरल पर्वताची तर 2500 किलोमीटर इतकी लांबी आहे. ठीक आहे. कॉकेशियसबद्दल माउंट एल्ब्रुस शिखर आहे कॉकेशस पर्वतमध्ये सगळ्यात उंच 5642 मीटर इतकी उंच आहे ते. ठीक आहे. तिसरं स्टेटमेंट बघा. भूगर्भशास्त्रज्ञ आल्प्स आणि हिमालय पर्वतांचा उल्लेख आल्प्स हिमालय पर्वत असा एकत्रित करतात. का बरं एकत्रित करतात
तर दोन्हींची निर्मिती जी आहे ती एकाच पद्धतीने झालेली आहे. म्हणजे जसं हिमालयाची निर्मिती होत असताना इंडियन प्लेट ही युरेशियन प्लेटला जाऊन धडकली होती आणि हिमालयाची निर्मिती झाली, तशीच आफ्रिकन प्लेट ही युरोपियन प्लेटला धडकल्यामुळे आल्प्स पर्वताची निर्मिती झाली आहे. ठीक आहे. आल्प्स पर्वतरांग ही कुठे आहे तर युरोपच्या दक्षिण भागामध्ये आहे. ठीक आहे. दुसरं काय आहे तर दोन्ही समकालीन आहे, म्हणजे एकसारखी निर्मिती आणि एकाच काळात निर्मिती झाली असल्याने बरेच भूगर्भशास्त्रज्ञ आल्प्स हिमालय पर्वत असं एकत्रित त्याचा उल्लेख करतात. ठीक आहे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे आणि बी पण स्टेटमेंट बरोबर आहे. तर बी आणि सी बरोबर आहे, ए चूक आहे, हे उत्तर आहे याचं. ठीक आहे. लेण्यांबद्दलची माहिती दिलेली आहे, कुठल्या आहेत त्या ओळखायच्या आहे. लातूर जिल्ह्यामध्ये ज्या लेण्या आहेत त्या खरोसा लेण्या आहेत. इसवी सणाच्या 6व्या शतकामध्ये ते निर्माण झाल्या होत्या आणि शैवशिल्पे प्रेक्षणीय आहेत. बेडसा लेण्या ज्या आहेत त्या 1ल्या शतकामध्ये निर्माण करण्यात आल्या होत्या. सातवर्णांचा तो कालखंड होता. बुद्धिस्ट लेण्या आहेत, यात बरेच चैत्य आणि विहार तुम्हाला बघायला भेटतील बेडसा लेण्यांमध्ये. त्यानंतर आहे खिद्रापूर लेण्या, कुठे आहे कोल्हापूरमध्ये आहे. शिलाहार राजवट जी होती त्यांच्या काळात हे बनवण्यात आले होते, इसवी सन 12व्या शतकामध्ये. आणि शैव लेण्या आहेत खिद्रापूरच्या लेण्या पण. ठीक आहे. चौथं जे आहे घारापुरी लेण्या, एलिफंटा केव्स जे आपण म्हणतो त्या ह्या घारापुरी लेण्या आहेत. अरबी समुद्रामध्ये आहे. किती तर गेटवे ऑफ इंडियापासून 7 नॉटिकल मैल इतक्या अंतरावरती त्या आहेत. आणि काय प्रसिद्ध आहे तिथे तर शैव लेणी आहे ती पण, त्याच्यामुळे शिवाच्या मूर्त्या खूप तिथलं कोरीव काम खूप प्रसिद्ध आहे. आणि युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईट पण घोषित केलेली आहे घारापुरी लेण्यांना. कधी 1987 साली. ठीक आहे. महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या म्हणजे त्यांची जी त्यांचं जे सिम्बॉल आहे किंवा त्यांच्या ज्या याच्यावरती मूर्ती तुम्हाला नेहमी बघायला मिळेल, सदाशिवाची मूर्ती असते, ती त्रिमूर्ती आहे. ती मूर्ती कुठनं घेण्यात आली आहे तर घारापुरी लेण्यांमधनं ती मूर्ती घेण्यात आली, म्हणजे तिथे ते मूर्ती आहे तिथून ती छायांकित केलेली आहे. ठीक आहे. तसं उत्तर जे आहे खरोसा लेण्या आहे. माहिती दिलेली आहे, कुठली आदिवासी जमात आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे. 27वा प्रश्न बघा. आदिवासी जमातीची महाराष्ट्रातली लोकसंख्या दिलेली आहे, तर ते बरोबर आहे. एकूणच म्हणजे महाराष्ट्रातलं जे आदिवासी लोकांचं प्रमाण आहे त्यापैकी 24.62% एवढं ते काउंट होतं. आणि ते कुठली आहे तर ते भिल्ल आहे. ठीक आहे. भिल्ल जमात आहे. ठीक आहे. तुम्ही सातपुडा रांग जर बघितली, तिथे जो सातपुडा रांग जर तुम्ही बघितली तर तापी नर्मदाचा जो प्रदेश आहे त्याला भिलवड प्रदेश म्हणून ओळखतात. आणि तिथे राहणारी जी जमात असते किंवा ट्राईब्स आहे त्यांना भिल्ल म्हणतात. ठीक आहे. तर हे कुठे आहे? नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अमरावती या एरियामध्ये भिल्ल लोक राहतात. त्यांचं शारीरिकदृष्ट्या कसे दिसतात? गडद तपकिरी रंगाचे असतात, गोल गरगरीत चेहरा असतो, मोठा जबडा असतो. आणि स्त्रिया ज्या आहेत त्या कमरेला जुनेर बांधतात. ठीक आहे. असा घुंगरांचा मोठा एक पार्ट असतो, ते बांधलेला असतो. दुसरं जे स्टेटमेंट आहे, या समाजात पिठोरा होळीच्या सणाला मोठे महत्त्व आहे. होळीच्या सणाला ते पिठोरा म्हणतात आणि खूप मोठ्या लेवलवर ते उत्सव साजरा करतात होळीचा. काय करतात तर भिल्ल पुरुष जे असतात ते स्त्रियांचे वस्त्र परिधान करतात आणि होळीच्या जिथे होळी पेटवतात त्याच्या भोवती ते नाचतात, त्याला ते पिठोरा म्हणतात. ठीक आहे. तर हे स्टेटमेंट पण बरोबर आहे, भिल्ल लोकांच्या संदर्भात आहे. तिसरं आहे, या जमातीच्या लोकांमध्ये टिपरी व घुमर हे नृत्य प्रसिद्ध आहे. तर हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. टिपरी आणि घुमर हे नृत्य ते करत असतात उत्सवांच्या वेळेस. ठीक आहे. गोंड लोक जे आहे ते चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, वर्धा या प्रदेशामध्ये सापडतात. आणि त्यांचं जर लोकसंख्येची प्रमाण जर आपण पाहिलं तर 15.39% इतकं ते प्रमाण आहे. ठीक आहे. उत्सवांमध्ये ते जे नृत्य करतात, म्हणजे गोंड लोक जेव्हा उत्सवांच्या वेळेस नृत्य करतात त्याला कर्मा, डेमस, दंडारी असं म्हणतात. ठीक आहे. हलबा आहे. हलबा म्हणजे काय तर हल चालवणारे, हिंदी वर्ड जो आहे हल म्हणजे नांगर चालवणारे लोक, त्यांना हलबा म्हणतात. तर यांचं जर लोकसंख्येची प्रमाण पाहिलं आपण तर 2.48% इतकं कमी आहे हे यांचं फार. तेज, हिरिली, सिरिता हे यांचे पारंपरिक सण आहेत. चौथा आहे कातकरी.
कातकरी म्हणजे खैराच्या झाडापासून कात बनवणाऱ्या लोकांना कातकरी असं म्हणतात. रायगड, नाशिक, ठाणे, रत्नागिरी, पुणे, सिंधुदुर्ग या प्रदेशात हे कातकरी लोक आपल्याला बघायला मिळतात आणि लोकसंख्येशी त्यांचं प्रमाण जर बघितलं तर 2.71% इतकं आहे. ठीक आहे. मैदानी प्रदेशाचा प्रकार आणि वैशिष्ट्य विचारलेलं आहे. 28वा प्रश्न बघा. आता यामध्ये खादर, भाबर, तराई, भांगर हे सगळं विचारलेलं आहे. तुम्ही जर एक बघितलं म्हणजे पर्वतांपासून जर तुम्ही खाली आला तर पर्वत जिथे संपतात म्हणजे पर्वतांचा जो पायथा असतो तिथून हा प्रदेश चालू होतो. म्हणजे हे सगळे प्रदेश तिथून चालू होतात कुठपर्यंत? नदीच्या काठापर्यंत. ठीक आहे. पर्वत पायथ्यापासून तर पर्वताच्या खाली जी नदी वाहते तिथपर्यंतचा जो प्रदेश असतो त्यामध्ये हे सगळं काउंट होतं. ठीक आहे. तर पहिले काय येईल? भाबर. म्हणजे हा समजा पर्वत पायथा असेल तर इथून चालू होतो भाबरचा प्रदेश. ठीक आहे. हा भाबरचा प्रदेश असतो. हा किती आहे तर 15 ते 30 किलोमीटरचा. म्हणजे जवळपास इथपर्यंतचा जो प्रदेश आहे हा 15 ते 30 किलोमीटर. हा 15 ते 30 किलोमीटरचा प्रदेश कोणता असतो? भाबर. आता याच्यात काय होत असेल की पर्वतावरनं नद्या ज्या गाळ वाहून आणतात तो गाळ कसा असतो? दगडी असतो है ना. दगडी म्हणजे बारीक जरी असला तरी तो मोठा असतो. असा दगड त्याच्यामध्ये ज्याला कंकर आपण म्हणतो तसा गाळ असतो. तो पहिले ते इथे जमा करतात. ठीक आहे. आता तुम्ही एक जर कधी एक्सपेरिमेंट केला तर तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही रेती घेतली आणि एखाद्या ठिकाणी टाकली आणि वरून पाणी टाकलं तर वरती रेतीवरती पाणी दिसत नाही. पाणी आतमध्ये खाली गेलेलं असतं. तसंच काय होतं की नद्या या प्रदेशामध्ये लुप्त होतात कारण कंकरचा हा प्रदेश असतो. त्याच्यामुळे नद्यांचं जे पाणी आहे ते खाली जमिनीत मुरतं, वरती काहीच दिसत नाही. त्यामुळे नद्या ज्या आहे या प्रदेशामध्ये म्हणजे कुठे? भाबरमध्ये, सगळ्यात पहिले भाबरमध्ये लुप्त होतात. ठीक आहे. मग त्यानंतरचा जो प्रदेश येतो तो प्रदेश कोणता असेल? हा प्रदेश असेल तराईचा प्रदेश. या प्रदेशात काय होतं? तराईच्या प्रदेशामध्ये दुसऱ्या नंबरचा जो प्रदेश येतो तो तराईच्या प्रदेशामध्ये ह्या लुप्त झालेल्या नद्या थोड्या प्रमाणात वरती येतात. म्हणजे काही असा डायरेक्ट लुप्त झाल्या आणि डायरेक्ट अशा वरती फ्लो दिसायला लागला असं नाही होत. तर ते मुरलेलं जे पाणी असतं ते वर थोडं दिसतं. म्हणजे ओलसर भाग दिसतो. दलदलीचा प्रदेश तिथे तयार होतो. तर तो पार्ट असतो तराईचा प्रदेश. म्हणजे पर्वत पायथ्यानंतर पहिल्यांदा काय येईल? भाबर. दुसऱ्या नंबरवर काय येईल? तराई येईल. ठीक आहे. कधी आता इथे तुम्हाला प्रदेश विचारलाय पण एखाद्या वेळी क्रम पण विचारतं आयोग की पहिले काय? खादर आहे, मग दुसरं तराई, मग अशा प्रकारे क्रम विचारतं. तर तेही सांगता आला पाहिजे. तर दुसऱ्या नंबरला आहे तराई. इथे काय होतात? खूप दाट जंगलं ग्रो झालेली असतात कारण मुबलक पाणी असतं त्याच्यामुळे दाट जंगलं असतात. आता लोक काय करतात की त्यानंतर ती जंगलं साफ करून तिथे शेती वगैरे करतात कारण तिथली जमीन जी आहे ती उपजाऊ असते. ठीक आहे. त्यानंतर तिसरा कुठला येतो तर भांगर. ठीक आहे. तराई नंतरचा जो प्रदेश असेल हा इथपर्यंतचा हा प्रदेश असेल भांगरचा. ठीक आहे. यामध्ये काय होतं की नद्या जेव्हा पूर येतं म्हणजे समजा नद्याची ही पूर रेषा असेल. ठीक आहे. तो इकडला जो प्रदेश आहे तो कोणता असतो तर भांगर. म्हणजे पूर रेषेच्या पलीकडचा जो प्रदेश असेल तो असेल भांगर. इथे काय होतं की गाळ बराच जो नद्या नेहमी पुराच्या वेळेस वाहून तिकडे आणते तो जमा होत जातो कंटिन्युअसली. आणि तो कुठल्या काळामध्ये जमा झाला? ते मायोसीन कालखंड जो होता यामध्ये भांगरचा जो हा प्रदेश आहे या प्रदेशात खूप मोठ्या प्रमाणावरती गाळाचं संचयन झालं. त्यामुळे तिथली जी जमीन आहे ती खूप उपजाऊ असते. ठीक आहे. आणि सगळ्यात खालचा म्हणजे एकदम नदी लगतचा म्हणजे नेहमी प्रत्येक वर्षी पूर येतं त्या प्रदेशामध्ये, गाळ साचतो, परत घेऊन जातो, नवीन गाळ येतो, परत साचतो. हा तो प्रदेश कुठला तर हा प्रदेश आहे खादरचा प्रदेश. ठीक आहे. खादर. त्यामुळे याची कशी पेर बनेल तर खादर म्हणजे नवीन गाळाचा प्रदेश आहे. ठीक आहे. तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश. भांगर कुठला तर जुन्या गाळाचा प्रदेश. आणि भाबर कुठला जिथे नद्या लुप्त होतात. ठीक आहे. त्याचं उत्तर जे आहे ते तिसरं आहे. ठीक आहे. हे बघा 29वा प्रश्न बघा. राज्याच्या एकूण लोकसंख्येची ख्रिश्चन धर्मीय लोकसंख्येचे प्रमाण देशात सर्वाधिक असणारे राज्य विचारलं आहे. तर लोकसंख्या नाही विचारली, म्हटलं कुठल्या राज्यामध्ये लोकसंख्या नाही विचारलेली आहे तर लोकसंख्येशी प्रमाण हे विचारलं आहे. त्याच्यामुळे उत्तर काय आहे तर नागालँड आहे. उत्तर काय आहे तर नागालँड आहे. ठीक आहे. सगळ्यात जास्त ख्रिश्चन लोकसंख्या कुठल्या राज्यात आहे तर ती आहे केरळ राज्यामध्ये. ठीक आहे. सगळ्यात जास्ती लोकसंख्या किती आहे तर 61 लाख एवढी ख्रिश्चन लोकसंख्या केरळ राज्यात राहते. पण
केरळ राज्याच्या एकूण लोकसंख्येशी जर ख्रिश्चन लोकसंख्येचं प्रमाण पाहिलं तर ते फक्त 18.38 इतकं आहे. ठीक आहे, म्हणजे केरळमध्ये ते 18.38 इतकंच आहे. आणि नागालँडमध्ये ते किती आहे तर 87.93 इतकं टक्के आहे. पण नागालँडमध्ये जर तुम्ही ख्रिश्चन लोकसंख्या बघितली तर ती 17,40,000 इतकीच आहे नागालँडची. ठीक, महाराष्ट्रामध्ये ख्रिश्चन लोकसंख्या किती आहे 10,80,000 इतकी लोकसंख्या ख्रिश्चन लोकांची महाराष्ट्रामध्ये आहे. आणि एकूण महाराष्ट्राच्या लोकसंख्येशी जर प्रमाण पाहिलं तर 0.96% इतकंच त्याचं प्रमाण आहे. ठीक आहे, जो उत्तर जे आहे ते नागालँड आहे. सगळ्यात जास्त लोकसंख्येचं प्रमाण नागालँडमध्ये आहे. 30वा प्रश्न बघा, योग्य विधाने ओळखा. विधाने दिली आहे गव्हाच्या संदर्भातली. पहिलं स्टेटमेंट जे आहे ते बरोबर आहे. बन्सी, कादवा, सोनालिका या प्रमुख जाती आहेत गव्हाच्या. याशिवाय कल्याण, सोना, निफाड, 34, विनीता, पंचवटी, तपोवन, सरबती या सुद्धा जाती गव्हाच्या आहेत. ठीक आहे. बी स्टेटमेंट आहे महाराष्ट्र प्रादेशिक गहू संशोधन केंद्र. ते महाबळेश्वरला नाही आहे, ते निफाडला आहे. ठीक आहे, हे निफाडला आहे इथे. ठीक आहे. आणि तसेच गहू गेरवा संशोधन केंद्र जे आहे ते महाबळेश्वरला आहे. गेरवा संशोधन केंद्र म्हणजे काय तर करपा नावाचा एक रोग गव्हावरती येत असतो. त्याचं संशोधन करण्याचं जे केंद्र आहे त्याला गहू गेरवा केंद्र म्हणतात. तर ते महाबळेश्वरला आहे आणि गहू संशोधन केंद्र निफाडला आहे. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे चुकीचं आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, अकोला, नागपूर येथे गव्हाच्या बाजारपेठा आहेत. हे योग्य विधान आहे. त्यामुळे याचं जे उत्तर आहे ते तिसरं आहे, ए आणि सी योग्य.